आजच्या मीटिंगमध्ये महाविकास आघाडीला फार मोठं यश मिळालेलं आहे। टोल नाका बंद करण्याचे आदेश पालकमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेब यांनी आज या मीटिंगमध्ये दिलेले आहे। जवळपास महाविकास आघाडीच्या माध्यमातून 2 मार्चपासून हे आंदोलन सातत्यानं चालू होतं। 11 तारखेला तोडफोड आंदोलन झालं। 13 तारखेला त्याची दखल घेऊन 13 तारखेला कलेक्टर साहेबांनी मीटिंग लावली होती, पण नॅशनल हायवेच्या लोकांनी काही ऐकलं नसल्यामुळे परत 16 तारखेला आम्ही तो अर्ज परत दिला आंदोलनाचा आणि 23 तारखेला परत एक जन आंदोलन आम्ही तिथे उभारलं। त्याची प्रशासन आणि शासनाने अतिशय प्रखरपणे दखल घेतली आणि आज 27 तारखेला पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जिथे कलेक्टर साहेब आणि इतर सर्व अधिकारी आणि महाविकास आघाडीचे सर्व आम्ही प्रमुख नेतृत्व तिथे उपस्थित होतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आमच्या जे काही अडचणी होत्या त्या टोलच्या संदर्भात जेव्हा आम्ही पूर्णपणे त्यांना मांडलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा टोलच इथं अनधिकृत आहे, म्हणजे टोलची पोझिशनच चुकली आणि अनधिकृत टोल यांनी उभा केलेला आहे नॅशनल हायवेनी, त्यामुळे त्वरित हा आजपासूनच बंद व्हावा आणि कायमस्वरूपी बंद होण्याकरता दिल्लीला प्रस्ताव तात्काळ पाठवावा असा आदेश पालकमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेबांनी दिले आहेत। त्याचबरोबर हा प्रस्ताव दिल्लीला जात असल्यामुळे आणि गडकरी साहेबांच्या अखत्यारीत ते डिपार्टमेंट येत असल्यामुळे नागपूरला पालकमंत्री साहेब आणि आम्ही सर्व मिळून महाविकास आघाडी मिळून गडकरी साहेबांची भेट घेणार आहे की जेणेकरून आज तर बंदच होणार आहे टोल, पण कायमस्वरूपी बंद करण्याच्या संदर्भात त्यांना आम्ही येत्या काळात आम्ही लवकरात लवकर भेट घेणार आहोत।